चॅनल. आय एम शिल्पा हियर. आजच्या रेसिपीमध्ये आपण मोड आलेल्या मेथीचं आणि मिरचीचं लोणचं दाखवत आहोत. अतिशय अप्रतिम रेसिपी आहे, प्लस ती हेल्दी पण आहे. तुम्ही फक्त वरण भाताबरोबर ही आवडीने खाऊ शकता. चला तर पाहूया आपण आजची रेसिपी कशी करायची आहे ती. मेथी आपण इथे पूर्ण एक रात्र भिजत घातली. मी काल रात्री घातली होती आणि आता मी ती ना पूर्ण पाणी काढून घेणार आहे. मला मेथीचं लोणचं करायचं आहे, मोड आलेल्या मेथीचं. घेऊया, थोडं पाणी घालूया आणि तिला स्वच्छ धुवून घेऊया. पूर्ण कपड्यामध्ये असं व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचं. गाठोड असं बांधायचं आपण मेथीचं, जेणेकरून आतलं जे पाणी असतं ते पूर्ण निथळून जातं. आणि मी हा गाठोड्याला माझ्या कॅबिनेटमध्ये ड्राय जागेत ठेवणार आहे, जेणेकरून त्याला छान मोड येतील. तिचे मोड याला 2 दिवस लागतात. उद्या आपण एकदा उघडायचे आणि परवा उघडून बघणार. पण जे मेथीचे मोड आणायला ठेवले होते ते पाहू शकता, माझा पूर्ण टॉवेल जो आहे हा पूर्ण भिजला आहे आणि त्यातनं मोड बाहेर आलेले आहेत. इतके मोठे मोड आलेत त्याला. आपल्याला याच्यापासनं लोणचं बनवायचे. बाय गॉड, सी. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आम्ही मेथ्यांना मोड काढायला ठेवले की मोड येत नाही. त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा. इतके सुंदर मोड आलेत की तुम्ही याच्यापासून कोणतीही भाजी बनवू शकता. मेथ्यांची भाजी खूप छान लागते. ही जशा अख्ख्या सुख्या मेथ्या असतात त्याप्रमाणे कडू लागत नाही. ही थोडी कमी कडू होते आणि स्प्राउटेड असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय गुणधर्म आहेत हे तुम्हाला मी सांगायला नकोच आहे. ह्यामध्ये वाळवायला ठेवले. 1 दिवस 2-2 तास असं ठेवलं तरी खूप होतं आणि ह्याची शेल्फ लाईफ वाढते. मेथीचं लोणचं बघत आहोत आपण आणि थोडं वेगळ्या स्टाईलने आहे. मी इथे ह्या मेथीच्या दाण्यांना तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मोड आणलेत आणि 2 दिवस ह्यांना मी यातलं जे मॉइश्चर आहे ते ड्राय होण्यासाठी फॅन खाली ठेवलेलं. तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हात ठेवलं तरी चालेल. इथे मी हा जवळजवळ 10 लिंबांचा ज्यूस काढून घेतलाय आणि मी मेथी बरोबर याच्यामध्ये अजून काही घालणार आहे, ते म्हणजे लसूण घालणार आहे, हिरव्या मिरच्या पण घालणार आहे आणि हे बाकीचं साहित्य म्हणजे हा गूळ आहे 1 वाटी. हा 1 मोठी वाटी गूळ आहे. हे मोहरीच्या डाळ्या आहेत आणि हा पिकल मसाला आहे. तुमच्या घरी पिकल मसाला नसेल तर तुम्ही मोहरीच्या डाळ्या आणि फक्त लाल तिखट घेतलं तरी चालेल. हे हिंग आहे आणि एक व्हेरिएशन म्हणून आपण याच्यामध्ये बडीशेप घालणार आहोत. करतानाच आपण बडीशेप भाजून त्याची पूड केली तरीही चालेल. एकीकडे मी तेल तापत ठेवलंय. आपण मेथी दाणे घालूया त्याच्यामध्ये. आपण हा जो ज्यूस घेतला आहे तो मिक्स करूया. मी मेथीचं आणि लिंबाचं लोणचं पण दाखवलेलं आहे. त्यात मी लिंबाच्या फोडी घातल्या. याच्यामध्ये आपण फोडी न घालता फक्त ज्यूस घालणार आहोत. गूळ घातला आपण याच्यामध्ये चिरलेला. ही जी मी भाजलेली बडीशेपची पूड सांगितली होती ती घातली आहे. यात आपण मीठ घालणार आहोत. या सगळ्यामुळे आपण जो घातलेला गूळ असतो आतमध्ये तो विरघळतो. हे आपण रेडी करून ठेवले. आता आपण जे तेल तापवत ठेवले त्याच्याकडे बघूया. जे आपण तेल तापवले ते मी स्टोव्हवर न ठेवता खाली डायरेक्ट आणले, कारण खूप फ्यूम उठेपर्यंत तापवायचं नाहीये. यातच मी हा लोणच्याचा मसाला घातलाय. तुम्ही हा लोणच्याचा मसाला मेथी दाण्यांमध्ये घालून नंतर पण त्याच्यामध्ये वरून हे करू शकता. आता ह्या मी डाळ्या घालते. हिंग जास्त असल्यामुळे आतमध्ये त्याला फेस येतोय. आणि हे तेल आपण जे आहे ते लगेच घालायचं नाहीये. थोडं त्याला 5-10 मिनिटं थंड होऊ द्यायचे. नाही तर आपल्या ह्या मेथी दाण्यांमध्ये मिरचीला मॉइश्चर सुरू होईल गरम गरम घातल्यामुळे. सो थोडं गार करायचंय आपल्याला याला. इथे बघू शकता की गूळ वितळलाय आणि लिंबाचं जे ज्यूस असतं त्यामुळे यात पाणी सुटलंय. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने घ्या, तुम्हाला जितकं हवं असेल तितकं. मी इथे आता जे तेल आपण गरम करून त्यात मसाला घातला होता ते गार झालंय, ते घालते.
त्यात आपण जो लोणच्याचा मसाला पण घातला होता. कच्चं तेल ओतू नका, कारण कच्चं तेल ओतलं तर लोणच्याला वास येतो. आपलं मस्त असं यम्मी लोणचं तयार झालंय. पण आत्ता हे आपण जस्ट खायचं नाहीये, हे आपण 2 आठवडे चांगलं उन्हामध्ये पिकल करायला ठेवायचे आणि मग खायचे. ताबडतोब खाल्लं तर त्याला ती टेस्ट येणार नाही, कारण त्यात सगळ्या गोष्टी नीट मुरल्या नसतील. ते जेव्हा मुरतं तेव्हा खूप अप्रतिम लागतं. त्याला असंच 5 मिनिटं ठेवून देणार आहे आणि मग आपण अगदी कोरड्या बरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचे. हा चमचा सुद्धा कोरडा आहे आणि मी जी भरायला बरणी घेतली आहे ती सुद्धा पूर्ण कोरडी आणि काचेची. शक्यतो लोणचं काचेच्या बरणीतच ठेवा, कारण ते जर खराब झालं की त्याच्यावर बुरशी धरली तर आपल्याला ते बाहेरून दिसतं. मी ह्या चमच्याने सगळं लोणचं या बरणीत भरणार आहे. माझे 2 डब्बे मी एवढे अर्धे भरलेत. पूर्ण वरपर्यंत लोणचं भरू नका, त्याच्यावरती मी थोडं तेलाचा लेअर ठेवलाय. आपल्या लोणच्याची जर शेल्फ लाईफ वाढवायची असेल तर वरती तेल पाहिजेच, नाही तर लोणचं लवकर खराब होतं. आणि मी हे आता पूर्ण 2 आठवडे किंवा कमीत कमी 7 ते 8 दिवस तरी कडकडीत उन्हात ठेवणार आहे. तुम्हाला मिळेल तेवढं तुम्ही ऊन द्या, त्याने आतमध्ये जे मेथीचे दाणे असतात, मिरची, लसूण हे पिक्कल व्हायला सुरुवात होते आणि लोणचं जे असतं ते अजून छान लागतं. वाव, 15 दिवसांनी हे लोणचं पिकल करून ठेवलं होतं, 15 दिवसापासनं, आणि आज हे लोणचं खायला तयार झालेलं आहे. माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय. तुम्ही हे दही भाताबरोबर, लेमन राईस बरोबर किंवा नुसतं वरण भाताबरोबर पण खाऊ शकता. याला भाजीचीही गरज नाहीये. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवेज कट्टा. धन्यवाद.